नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे 2 कमेंट घेतलेल्या आहेत आपल्या ताईंच्या आणि मला असं वाटलं की त्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांना तिथेच कमेंटला उत्तर देण्यापेक्षा आता आपण या अशा व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटला उत्तर देणार आहोत. पण फक्त महत्त्वाच्या कमेंट ज्या असतील ना, ज्याच्यामुळे बाकीच्या महिलांना काहीतरी त्याच्यातनं ज्ञान भेटेल, त्याच्यासाठी आपण ही उपाययोजना केलेली आहे व्हिडिओची. आलं का लक्षात? तर आता एका ताईची कमेंट होती अशी की ताई, मी नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय, पण नारी शक्ती ऍप आता बंद आहे, मग मी माझ्या फॉर्मचं स्टेटस कुठे चेक करू? तर ताई, तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे बघा. आता जरी नारी शक्ती ऍप बंद असेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही, कारण नारी शक्ती ऍप आता ओपन होत नाही. त्याच्यानंतर आपण सरकारला विनंती पण केली होती मधल्या काळामध्ये की नारी शक्ती ऍप बंद झालाय, तुम्ही सगळ्या महिलांना पोर्टलवर घ्या. मग सरकारने आपल्या ई-केवायसीच्या अंतर्गत सर्व महिलांना आता पोर्टलवर घेतलंय. आपल्या योजनेची लिंक आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तर त्या लिंकवर जाऊन तुमचा फॉर्म तुम्ही चेक करू शकता. आता ह्याच्यामध्ये अजून पुढे माहिती असं देणार आहे की आता नारी शक्ती ऍप ओपन होतच नाहीये, त्यामुळं आता जेवढ्याही योजनेच्या अंतर्गत आपल्या महिला आहेत लाडकी बहीण योजनेच्या, त्या सगळ्या आपल्या पोर्टलवर आहेत. म्हणजे सरकारचे जे काही पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल, त्या पोर्टलवरच सगळ्या महिला आता आहेत. त्यामुळे तुम्हाला नारी शक्ती ऍपवर लॉग इन करायची गरज नाही, तिथे लॉग इन सुद्धा होणार नाही. आलं लक्षात? तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही पण चेक करू शकता, किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, महिला व बाल कल्याण विभागात जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस जरूर चेक करून घ्या. खूप महत्वाचा विषय आहे हा. आणि महिला व बाल कल्याण विभागामधली जी कमेंट होती एका ताईची की महिला व बाल कल्याण विभागामध्ये अजिबात मार्गदर्शन व्यवस्थित केलं जात नाही, तिथले अधिकारी किंवा तिथल्या ज्या काही मॅडम आहेत त्या व्यवस्थित सहकार्य करत नाहीत, असं बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे. तर बघा, काही ठिकाणी सहकार्य करतात, काही ठिकाणी सहकार्य करत नाही. पण या माझ्या व्हिडिओच्या अंतर्गत मी महिला व बाल कल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती करत आहे की ज्या महिला तुमच्याकडे फॉर्मचं स्टेटस चेक करायला येतील, कृपया करून त्यांना कमीत कमी फॉर्मचं स्टेटस तर चेक करून द्या. कारण काय झालं ना, त्यांना हप्ता मिळत नाही आणि त्या हप्ता मिळत नसल्यामुळं त्यांची खूप चिडचिड होतीये. त्यांना समजत नाहीये की त्यांना त्यांचा लाभ का बंद झालाय. तर तुम्ही जर त्यांच्या फॉर्मचं स्टेटस चेक करून दिलं तर काय होईल ना, त्या कमीत कमी शांत होतील की त्यांचा फॉर्म का अपात्र झाला हे त्यांना कळेल. ही माझी महिला व बाल कल्याण विभागातील सर्व महाराष्ट्रातील महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. ही योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करते, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की महिला व बाल कल्याण विभाग जे आहे ते महिलांना सहकार्य करेल. बऱ्याच ठिकाणी सहकार्य केलं जात आहे, ज्या ठिकाणी सहकार्य होत नसेल त्यांच्यासाठी माझी ही विनंतीचा व्हिडिओ आहे. तर हा होता आपल्या 2 कमेंटच्या अंतर्गत व्हिडिओ. तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल तर इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.